8 जून 2016 मध्यरात्रीचे 12:10 चिंचपोकळी, मुंबई. मुसळधार पाऊस पडत होता. पाण्याच्या असंख्य सरी मनसोक्त कोसळत होत्या. जागोजागी पाणी साचलं होतं. मुंबईचा पाऊस सर्वांपेक्षा वेगळा. व्हिक्टोरियाची घोडागाडी धावल्यासारखा दौडत येतो. मुंबईकरांना मनसोक्त भिजवण्यापलीकडे या पाण्याचा काहीही उपयोग नसतो. मुंबई तुंबवणं या एकाच उद्देशानं धारा कोसळत होत्या. रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट होता. मधूनच तरुण मुलामुलींची पावसाचा आनंद घेण्यासाठी निघालेली एखादी गाडी आरडाओरडा करत जात होती. फुटलेल्या काचेच्या बाटलीचा आवाज येत होता. एखाद दुसरी अँब्युलन्स किंवा गस्तीसाठी निघाली पोलीस गाडी सायरन वाजवत भरधाव निघून जात होती. चिंचपोकळीच्या रस्त्यावरून रवी MH-20 हळूहळू नेत होता. साने गुरुजी मार्गावरून पत्ता शोधत माग काढत होता. आधीच वरून पाऊस आणि मध्यरात्र, त्यामुळे पत्ता विचारावा असं कुणी भेटत नव्हतं. लोकेशन पाहण्यासाठी मोबाईलही नव्हते. रवी कुमारनं पुण्यातून बाहेर पडल्यानंतर तिघांच्याही मोबाईलमधील सिम कार्ड्स काढून मोबाईल बंद करून ठेवले होते. IB ऑफिसरच्या तालावर तो इथपर्यंत आला होता, पण आता तो त्याला त्याचा ठाव ठिकाणा समजू देणार नव्हता. आपण झोपेत असताना रवीनं त्याच्या मोबाईलशी केलेली छेडखानी आदित्यला मात्र अजिबात आवडली नव्हती. गेल्या 2-3 तासात किती मेसेजेस आले असतील, किती नवीन पोस्ट्स फेसबुकवर येऊन पडल्या असतील, आपण त्या लाईक करण्यात मागे पडू की काय या विचारानं तो अस्वस्थ होता. थोडं पुढे जाताच रवीला एक हॉटेल उघडं असलेलं दिसलं. त्यानं थांबून हॉर्न वाजवला. पुढच्या 1 मिनिटात 18-19 वर्षाचा एक मुलगा छत्री घेऊन आला. गिराहिक असेल या आशेनं वाकून काय पाहिजे असं प्रश्नार्थक नजरेनं पाहू लागला. जुली रेसिडेन्सीचा पत्ता विचारताच थोड्याशा नाराजीनंच माहीत नाही म्हणाला. त्यानं गाडीत डोकावलं. रवी शेजारी प्रियलला पाहताच म्हणाला, साहब, आपण के यहां लॉज भी है सोने को, सब गरम ठंडा पानी है, अच्छी सर्विस देने की गारंटी है, सेफ है एकदम और सस्ता भी. प्रियल व्यतिरिक्त दोघांनाही त्याच्या बोलण्याचा अर्थ समजला. उगीच तिच्या डोक्यात प्रकाश पडायचा म्हणून पटकन रवी म्हणाला, अरे मराठीत बोल की, महाराष्ट्रीयन असून हिंदीत काय बोलतोस? तसल्या पावसात अर्ध्या रात्री रवी कुमारचं मराठीवरचं प्रेम पाहून प्रियलनं कपाळावर हात मारून घेतला. तो पोरगा लॉज करण्यासाठी आग्रह करतच होता. त्याची गुलाबी हिंदी सुरूच होती. हा प्रकार रवीच्या ध्यानात आला. त्यानं ओळखलं, याच्या हिंदी बोलीचा हेल कानडी आहे. तो कर्नाटकातून आलेला असावा. रवीनं त्याला कन्नडमधून पूर्ण पत्ता विचारला तसा तो मुलगा खोलला. आणखी एक कानडी माणूस मुंबईत आला हे पाहून तो खुश झाला. त्यानं मोठ्या उत्साहात हातवारे करून रवीला पूर्ण पत्ता सांगितला. दोघंही कन्नडमधून बोलत होते. त्या मुलाची अगदी रेसिडेन्सीपर्यंत यायची तयारी असावी. भाषाप्रेमच तेवढं होतं. मुलानं अगोदर लॉजमध्ये येण्यासाठी केलेला आग्रह आठवत रवीनं कन्नडमध्येच विचारलं, ही शेजारी बसलेली मुलगी कशी आहे? तसं त्या पोरानं अंगठा आणि पहिलं बोट जोडून मस्त आहे असा इशारा केला. त्यावर हसत रवीनं थँक्यू, सरनाथ, जय बसवेश्वर म्हणत कार सुरू केली आणि मुलगा हॉटेलकडे वळला. त्यानं तो इशारा काय केला? प्रियल मागे वळून पाहत म्हणाली. कसला इशारा? त्यानं असा अंगठा आणि बोट जोडून केला ना आत्ता इशारा. काही नाही, तुला असंच वाटलं असेल, रवी हसत म्हणाला. अरे केला त्यानं इशारा काहीतरी. आदित्य गालात हसत होता. त्या मुलानं सांगितल्याप्रमाणे 2 वळणं घेऊन ते एका ठिकाणी थांबले. रेसिडेन्सी जवळपास असावी कुठेतरी, पण सापडत नव्हती. रस्त्याच्या कडेला एक बंद ATM होतं. त्यावर 24 तास सुरू असं लिहिलं होतं. त्याच्या आडोशाला एक वयस्कर माणूस खाली मान घालून बसला होता. त्या माणसाच्या बाजूंना 2 भटकी कुत्री निपचित पडून होती. पावसाचे थेंब पडल्यामुळं त्यांच्या केसातून पाणी उघळत होतं. रवीनं त्या माणसाला हाक मारून जुली रेसिडेन्सीबद्दल विचारलं. हे जग म्हणजे एक अथांग रेसिडेन्सी आहे आणि इथला प्रत्येक जण जुली आहे. जुली, माय डार्लिंग. तिघांनीही ओळखलं की हा बऱ्यापैकी प्यायलेला आहे. त्यांनी काही विचार करण्याच्या आतच तो माणूस उठून कारपर्यंत आला.
दोन्ही कुत्री कान टवकारून गाडीकडे पाहत होती. पावसाच्या धारात तो माणूस निथळून निघत होता. शर्ट चिखलानं माखून गेला होता. त्याला धड चालताही येत नव्हतं. जवळपास दुसरं कोणी दिसतही नव्हतं, त्यामुळे याला विचारण्याशिवाय पर्याय नव्हता. जुली रेसिडेन्सी कुठे इथे? हा आपला देशच एक रेसिडेन्सी आहे. आणि जुली तिला भेटून खूप दिवस झाले. रवीनं डोक्याला हात लावला. प्यायलेला मुंबईकर हे एक भयंकर प्रकरण असतं. अरे वा, जगापासून भारतापर्यंत यायला 2 मिनिटं लागली त्याला. चिंचपोकळीपर्यंत जायला 10 मिनिटं लागतील. विचारत रहा डॉक्टर, आदित्य मुद्दाम म्हणाला. इथं जवळपास एक रेसिडेन्सी आहे. रवीचं वाक्य अर्धवट तोडत तो म्हणाला. तुम्ही साताऱ्याचे का? त्याला खरं तर बोलायला कुणीच नव्हतं. रवी चांगलाच तावडीत सापडला होता. आता साताऱ्याचा काय संबंध? नाही, कसं आहे, कोणत्याही मराठी माणसाशी आपुलकीनं बोलायचं असेल तर त्याला कोणत्याही गावाचं नाव विचारायचं, मग तो बोलू लागतो. बेवडा म्हणाला. आम्हाला एक पत्ता पाहिजे होता. मला एक खोडरबर पाहिजे होतं. तो बेवडा म्हणाला. खोडरबर? हो, एक खोडरबर पाहिजे मला. एक मोठं खोडरबर. मला पुसून टाकायचे आहेत सर्व रेषा. 2 देशांमधल्या, 2 राज्यांमधल्या, 2 भाषांमधल्या, जाती धर्मामधल्या रेषा पुसून टाकायच्या आहेत त्या खोडरबरानं. 2 माणसांमध्ये भांडण लावणाऱ्या सगळ्या रेषा मला पुसून टाकायच्या आहेत. त्याचं बरळणं सुरू झालं. नाकाला शेंबुडालाय तो पूस आधी, म्हणे रेषा पुसायच्या आहेत, आदित्य म्हणाला. त्या माणसाचं बोलणं ऐकून हसू आवरणारी प्रियल आदित्यच्या वाक्यावर मात्र खळखळून हसली. काही नाही हा, म्हणून रवीनं गाडी पुढं घेतली. बघा रे मुंबईकरांनो, मराठी माणसाला काय किंमत आहे या महानगरात. मी जगाचा विचार करतोय आणि हे आजकालचे तरुण उद्याचं भविष्य माझ्या नाकाबद्दल बोलतायत. आज साहेब हवे होते. शर्टाच्या कॉलरनं नाक पुसत आभाळाकडे पाहत हात उंचावून तो बोलत होता. उंचावलेले कान खाली टाकून दोन्ही कुत्र्यांनी डोळे झाकले. डॉक्टर, एक गोष्ट खरी आहे यार, प्यायल्यावर माणूस एकदम जागतिक होऊन जातो. पृथ्वी काय, विश्व काय, खोडरबर काय, भारीच आहे. आदित्य म्हणाला. तू पण असंच करतोस एका क्वार्टर नंतर, रवी म्हणाला. थोडी शोधाशोध केल्यावर एकदाचा त्यांना बोर्ड दिसला. जुली रेसिडेन्सी. बोर्ड पाहताच तिघांच्या जीवात जीव आला. प्रवासाचा थकवा कुठच्या कुठे पळाला. एका जुन्या लोखंडी बोर्डवर ते नाव पुसट दिसत होतं. त्यांनी विचार केला होता त्या प्रकारची ती इमारत नव्हती. त्यांना वाटलं होतं जुली रेसिडेन्सी म्हणजे एखादी नवीन उंच इमारत किंवा टॉवर असेल. पण ती 50-60 वर्षे जुनी इमारत होती. तिचा रंग उडालेला होता. पाण्याच्या सिमेंटच्या पाईपवर शेवाळ चढलेलं होतं. भिंतीचे पापुद्रे निघून पडलेले होते. पडलेल्या भेगांमधून 2-3 पिंपळाची झाडं मुळं रोवण्याच्या प्रयत्नात होती. कित्येक पावसाळे पाहिलेली ती इमारत घटका पळं मोजत पाण्यानं निथळत होती. इमारती पुढचे पिवळे बल्ब चमकत होते. त्यावर चढलेल्या जळमटांमुळे अंधुक उजेड फेकत होते. बल्ब भोवती पाऊसधारा चमकत कोसळत होत्या. रवीनं बाहेरून अंदाज लावला, खोली क्रमांक 406 चौथ्या मजल्यावर असावी. तिघही गाडीतून उतरताच आडोशाला विसावलेली भटकी कुत्री जोरजोरानं भुंकू लागली. त्यांच्याकडे लक्ष न देता ते तिघे इमारतीखाली आले. अतिशय जुनाट आणि चिंचोळ्या पायऱ्या दिसत होत्या. लिफ्ट वगैरे असण्याचा काही प्रश्नच नव्हता. रवीनं एकदा रिमोटनं गाडीचा दरवाजा लागलाय ना हे तपासून पाहिलं आणि तिघही पायऱ्या चढू लागले. तिघांच्याही हृदयात धडधड होती. खरं तर प्रत्येकालाच असं होत होतं. एखादी गोष्ट आपण जीवापाड करतो आणि ती पूर्ण होण्याची, तिचा निकाल येण्याची वेळ येते तेव्हा प्रत्येकाला असंच वाटत असतं. धडधडायला होतं. सर्वात मोठा प्रश्न हा होता की अशा अवेळी
डॉक्टर सोनवणे दार उघडेल का? नाही उघडलं तर काय? आणि तो प्रतिक्रिया काय देईल? एखादा डॉक्टर माणूस अशा भकास इमारतीत कसा काय राहू शकतो डॉक्टर? आदित्य शंका काढत म्हणाला. ते आपण त्यालाच विचारू, चल. मला तर वाटतं की न्यायाधीशांच्या नादी लागून याचा धंदा तर बुडाला नसेल. त्या म्हाताऱ्यानं कुणाकुणाचं नुकसान केले कोण जाणे. चौथा मजला चढत धापा टाकत आदित्य म्हणाला. चौथ्या मजल्यावर आल्यानंतर तिथल्या चिंचोळ्या गॅलरीतून वाट काढत ते एक एक खोली क्रमांक तपासत पुढे निघाले. यांच्याकडे पाहून खालची मोकाट कुत्री जीव तोडून भुंकू लागली. पावसाच्या आवाजात मिसळून तो भुंकण्याचा आवाज भेसूर वाटू लागला. जागोजागी आडव्या दोऱ्यांवर कपडे वाळत टाकलेले होते. आधीच दमट हवा आणि पावसामुळे त्या कपड्यांचा कुबट वास येत होता. प्रत्येक बंद दरवाजासमोर चप्पल बुटांचे ढीग, कचऱ्याचं बकेट, भांडी ठेवली होती. एक दोन मोडलेले डेझर्ट कूलर तोंड आवासून पडलेले होते. गॅलरीतून बाहेर अडकवलेल्या तुळशी आणि फुलांच्या कुंड्यातून पाणी निथळून खाली पडत होतं. तिथंच अडकवलेल्या टीव्ही चॅनल्सच्या डिशवर आपटून पाण्याचे थेंब खाली उड्या घेत होते. लोक कसे काय राहत असतील अशा ठिकाणी? प्रियल स्वतःशीच बोलत होती. खरं तर तिला अशा अनोळखी ठिकाणी, अनोळखी माणसाच्या घरी रात्री 12च्या सुमाराला आपण जातो आहोत याची भीती वाटत होती. परंतु जाणवू न देण्यासाठी ती बोलत होती. बोलल्यानं स्वतःला उगीच समाधान वाटतं. रवीनं एकदा दोघांकडे पाहिलं. क्षण दोन क्षण असेच जाऊ दिले. घसा खाकरला आणि खोली क्रमांक 406ची कडी वाजवली. थोडा वेळ तसाच गेला. कुणीही दार उघडलं नाही की आतून काही आवाजही आला नाही. रवीनं थोडं थांबून पुन्हा कडी वाजवली. आतून आवाज आला. तुला किती वेळा सांगितलं? उशीर झाल्यावर हॉस्टेललाच थांबत जा म्हणून. ऐकतच नाही. आतल्या व्यक्तीचा आवाज पुरुषाचा होता. तिघांना हायसं वाटलं. त्या व्यक्तीनं दरवाजा उघडला. भर पावसात यायची काय गरज? त्याचे शब्द अर्धवट राहिले. दाराच्या बाहेर या तिघांना पाहून तो गोंधळला. त्याच्यासाठी हे पाहुणे अनपेक्षित होते. त्रासिक चेहऱ्यानं त्यानं विचारलं, काय आहे? कोण पाहिजे? त्याच्या तोंडाचा भपका थेट रवीच्या नाकातून मेंदूपर्यंत गेला. बापरे, आणखी एक प्यायलेला मुंबईकर. रवीनं वळून पाहिलं तशी प्रियल 2 पावलं मागे सरकली. एवढ्या रात्री दरवाजा वाजवणारा एकतर देव असतो किंवा भूत असतात. तुम्ही कोण आहात? कोण पाहिजे तुम्हाला? समोरच उभ्या असलेल्या रवीला काय बोलावं तेच कळत नव्हतं. तोंडाचा उग्र दर्प, अंगावर फाटकं मळकट फुल बनियन, कमरेला गुंडाळलेली लुंगी, वाढलेले दाढीचे खुंट, विस्कटलेले पांढरे केस आणि हातात अर्धा भरलेला अर्धा रिकामा ग्लास घेऊन 50शी ओलांडलेली ती व्यक्ती उभी होती. सोनवणे, डॉक्टर सोनवणेंना भेटायचं होतं आम्हाला, रवीनं दबक्या आवाजात सांगितलं. या आत. मीच डॉक्टर. तुम्हाला भेटून आनंद झाला. या ना आतमध्ये. असं म्हणत तो माघारी वळला आणि पायाला आधार दिलेल्या लोखंडी खुर्चीत जाऊन बसला. त्या खुर्चीचा कर्रकन आवाज घुमला. यांना समजत नव्हतं आत जावं की नाही. सगळे नुसतेच एकमेकांकडे पाहत उभे होते. अरे, असे बाहेर का उभे तुम्ही? कोणती इमर्जन्सी आहे? कुणावर इलाज करायचा आहे? त्यानं विचारलं. तिघांना हे असलं काहीही अपेक्षित नव्हतं. जो विचार करून ते आले होते तसं काही दिसत नव्हतं इथे. रवीनं थोडंसं बिचकतच आत पाऊल टाकलं आणि म्हणाला, मी डॉक्टर रवी कुमार. अरे वा, तुम्ही पण डॉक्टर आहात? अहो, मग इलाज करण्यासाठी माझ्याकडे येण्याचं काय कारण? बरं, जाऊ द्या. हे जे काही समोर दिसतंय ना, ही बॉटल, हे ग्लास, ही तुमच्यासाठीच पार्टीची तयारी करून ठेवली आहे. बसा. रवीला हे काहीतरी वेगळंच प्रकरण वाटू लागलं. नेमकं काय बोलायचं, सुरुवात कुठून करायची हेच त्याला कळत नव्हतं. प्रियल दारातच अंग चोरून उभी होती आणि आदित्य तर नेहमीप्रमाणे वेळ पडलीच तर पळून जाण्याच्या तयारीत होता. तुम्हाला माझा पत्ता कोणी दिला? न्यायालय? रवी चाचरत बोलला. न्यायालय? अहो, तिथं तर न्याय मिळतो असं मी ऐकलंय. त्यांनी पोस्ट ऑफिसचं काम कधीपासून सुरू केलं? रवी अजून उभाच होता. ही खूप मोठी कहाणी आहे. आम्हाला न्यायालयात तुमचा पत्ता मिळाला. औरंगाबादच्या न्यायालयात.
रवी म्हणाला. अरे दारू प्यायलंय कोण, बरळतंय कोण? मला वेडा समजलात का? खरं खरं सांगा, तुम्ही कशासाठी आलात? चोरी बिरी करायचा प्लॅन तर नाही ना? नाही नाही, तसं नाही. आम्हाला डॉक्टर सोनवणेंना भेटणं अत्यंत आवश्यक आहे. रवी परेशान झाला होता. चला निघा बाहेर, गेट आउट. 0 मिनिटाच्या आत माझ्या खोलीतून चालते व्हा. तो चांगलाच तापला होता. हे पहा, आम्हाला न्यायाधीश कृष्णकांत दीक्षितांनी औरंगाबादहून पाठवलंय डॉक्टर सोनवणेंना भेटायला, आणि पत्ता याच खोलीचा आहे. रवी शांतपणे म्हणाला. तू डॉक्टर आहेस ना? हो. माझ्याकडे पाहून वाटतं का मी डॉक्टर असेल म्हणून? पत्ता या खोलीचा असेलही, पण माणूस तोच असेल कशावरून? ठरवूनच आलात माझ्या पार्टीचा मूड घालवायचा म्हणून? रवीच्या डोक्याचा पार भोगा व्हायची वेळ आली होती. प्रियल धिटाईनं पुढे येत म्हणाली, अहो काका, आम्हाला सोनवणेंना भेटायचंय. दिवसभराचा प्रवास करून आम्ही आलो आहोत औरंगाबादहून. मॅडम, कोण सोनवणे? मी तर अजिबात नाहीये. हातात दारू आहे, खोटं कशाला बोलू मी? तुम्ही समजूतदार दिसता. मी विनंती करतो, तुम्ही जा इथून. पण असं कोणाच्याही घरी रात्री अपरात्री जाऊन त्रास देणं शोभत नाही तुम्हाला. रवीनं खिशातून 500 रुपयांची नोट काढून त्या व्यक्तीच्या समोर धरली. नोट पाहताच त्याचे डोळे चमकले. नोट हातात घेत तो म्हणाला, हे आधीच कळायला नको का? उगीच तुमचा आणि माझाही वेळ वाया घालवलात. हा, होती इथे एक सोनवणे नावाची व्यक्ती. रवीचा चेहरा आनंदून गेला. हरवलेला आशेचा किरण त्याला सापडला होता. होते म्हणजे सध्या कुठे राहतात? रवीनं विचारलं. ते गेले कधीच. तो छताकडे हातवारे करत म्हणाला. गेले म्हणजे कुठे गेले? थोडं स्पष्ट बोला. पैसे दिल्यामुळे असेल कदाचित. रवीचा आवाज थोडा वाढला होता. त्यांना जाऊन बराच काळ झाला. आता कुठे गेले हे आपल्याला कसं कळेल? एका ठराविक काळानंतर सर्वांनाच जिथं जायचंय तिथं गेले ते. सोनवणे आधी गेले, कदाचित आता मीही जाईन. त्यानंतर तुम्ही सुद्धा जाणार आहात. रिकामा झालेला ग्लास भरत तो म्हणाला. रवीला त्याची फिलॉसॉफी ऐकण्यात मुळीच रस नव्हता. त्याचं बोलणं ऐकून रवीचं डोकं भडकलं. त्यानं तो भरलेला ग्लास उचलून रागानं दुसरीकडे ठेवला तसा तो माणूस चिडला. उठ, चालता हो इथून. माझ्या ग्लासला हात लावणारा कोणच रे तू? चल निघ माझ्या घरातून. त्यानं रवीच्या हाताला धरून जवळजवळ धक्काच दिला. सॉरी सर, माफ करा. आम्ही खूप अडचणीत आहोत आणि तुम्ही स्पष्टपणे काहीही सांगत नाही आहात, त्यामुळे थोडा संयम सुटला. आम्हाला त्यांना भेटायचंय, खूप गरज आहे. रवी एकदम शांत होऊन म्हणाला. रवीनं माफी मागितल्यावर तो माणूस थोडा शांत झाला. हे पहा मिस्टर रविकुमार, सोनवणे डॉक्टर होते की नाही मला माहित नाही, पण मी इथे राहायला यायच्या आधी या नावाचे गृहस्थ होते. मी इथे 18-19 वर्षांपासून राहतोय. त्याआधी ते होते. त्यांचा मृत्यू झाला या पलीकडे मला काहीही माहित नाही. त्यानं दरवाजा उघडला आणि म्हणाला, तुम्ही आता जाऊ शकता. तिघांना तसंच थांबलेलं पाहून तो म्हणाला, मी हात जोडून विनंती करतो, कृपया तुम्ही जा आता. आणि पुन्हा रात्री अपरात्री असा दरवाजा वाजवलात तर पोलिसांना फोन करीन मी. तिघही जड पावलांनी बाहेर पडले. एवढं करूनही हाती काहीच लागलं नव्हतं. सर्वात शेवटी बाहेर पडलेल्या रविकुमारनं मागे फिरत त्याला विचारलं, तुमचं नाव काय? माझं नाव? ज्याच्याकडे काम आहे तो नाही. माझं नाव ऐकून काय फायदा? या अफाट पसरलेल्या गर्दीतलं कोणतंही एक नाव घ्या, मी तोच आहे. त्यानं कोसळणाऱ्या पावसाकडे एकदा पाहिलं आणि खाडकन दरवाजा लावून घेतला. अत्यंत खिन्न मनानं, अगदी नाराज होऊन तिघही पायऱ्या उतरू लागले. कोणीच काही बोलत नव्हतं, बोलणारही नव्हतं. काही शिल्लकच राहिलं नव्हतं. एखादा हवेचा झोत येऊन त्यानं फडफड करणारी ज्योत क्षणात विझवून टाकावी तशी त्यांची अवस्था झाली होती. मनातले सगळे विचार, सगळ्या कल्पना सारं गळून पडलं. एवढ्या धावपळीचं पाणी झालं होतं. आदित्यचा चेहरा रडवेला झाला होता. प्रियल थोडी शांत होती. रवीला कसं समजावून सांगायचं हाच तिच्यासमोर प्रश्न होता. रवीला वाटू लागलं, आपण उगाच जास्त विचार केला. कदाचित प्रियलचं बरोबर होतं. एक चाल चुकली, वाया गेली तर पूर्ण खेळच चुकतो.
औरंगाबादहून आपली दिशा चुकली. अन्यथा असं झालंच नसतं. पण पत्ता तर मुंबईचाच होता. आणि न्यायाधीश मेलेल्या व्यक्तीचा पत्ता का देतील? की त्यांना त्यातून दुसरंच काही सुचवायचं असेल जे मला समजलं नाही? की घाईत आपण फक्त पत्ताच पाहिला, घड्याळ पूर्णपणे तपासून पाहिलं नव्हतं? छा, कुठेतरी मोठी चूक झाली आहे. तो विचार झटकून टाकत होता, पण तरीही पुन्हा विचार मनात येतच होते. तो तसाच भर पावसात भिजत कारजवळ गेला आणि पाठीमागचं दार उघडून आत बसला. त्या पाठोपाठ प्रियल त्याच्या शेजारी बसली. आधी समोर बसला. रवीच्या डोळ्यासमोर गौतम बुद्धांची मूर्ती, न्यायाधीशांचा मृतदेह, अशोकस्तंभ, आयबी ऑफिसर, पोलीस स्टेशन सारं दिसत होतं. स्टीअरिंग सीटवर कुणीच नव्हतं. पुढे कुठं जायचं हेच माहीत नव्हतं. वरून आभाळ ओसंडून वाहत होतं. यांच्याही मनात असंच आभाळ काळवंडून आलं होतं. असाच मुसळधार पाऊस पडत होता, फक्त त्याचा आवाज मात्र त्यांनाच येत होता. प्रचंड प्रयत्नानंतर अपयश आल्यावर असंच होतं. एक प्रकारची भयंकर निराशा येते. रवीची तीच अवस्था होती. भयंकर निराशा. सर्व गोष्टी त्याला निरर्थक वाटू लागल्या. शून्य. बाहेर जोराचा पाऊस सुरू होता, पण रवीला त्याचा आवाज येत नव्हता. कसलाच आवाज नाही. बाहेर बल्बचा प्रकाश पडला होता, पण त्याला फक्त अंधारच दिसत होता. गच्च डोळे मिटून त्यानं मान मागे टाकली. कधीही न अनुभवलेली गडद अंधाराची छाया असलेली भयंकर शांतता होती ती. अचानक शांततेचा भंग करत कारच्या बंद काचेवर टकटक ऐकू आली. तिघांनीही आवाजाच्या दिशेनं दचकून पाहिलं. अंधारात नीट दिसत नव्हतं. रवीनं काच खाली घेतली. बाहेर पावसात तीच व्यक्ती उभी होती. पाण्यात निथळत ती रवीकडेच पाहत उभी होती. रवीसह प्रियल आणि आदित्य त्याच्याकडे पाहू लागले. 2-3 क्षण असेच गेले. त्या व्यक्तीच्या तोंडून शब्द निघाले, पीस. इट डज नॉट मीन टू बी. त्याच्या तोंडातले शब्द तोंडातच राहिले. पुढचं काही बोलायच्या आधीच रवीनं दरवाजा उघडून त्याला घट्ट मिठी मारली. त्या व्यक्तीच्या एका वाक्यानं रवी किती खोलातून वर आला होता हे त्यालाच माहीत. डोक्यावरचा विचारांचा डोंगर एका क्षणात गळून पडला होता. रवीच्या हाताची घट्ट मिठी त्या व्यक्तीच्या अंगाभोवती पडली होती. रवीच्या पाठीवरून त्याचाही हात फिरत होता. भर पावसात दोघांपैकी एक जण कोणीतरी रडत होतं. नक्की कोण हे फक्त त्या पावसालाच माहीत होतं. प्रियल आणि आदित्य गाडीतून उतरून बाहेर आले. त्यांच्याही चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. भावनेचा ओघ मावळला, वाहत्या पाण्यात मिसळून गेला. रवीचा हात हातात घेऊन ती व्यक्ती चालू लागली आणि म्हणाली, येताना बुद्धमूर्ती सुद्धा घेऊन या. आदित्यनं गाडीतून मूर्ती असलेली बॅग उचलली आणि तोही चालू लागला. चालता चालता पाण्यात पडलेली 500ची नोट उचलून त्यानं खिशात टाकली. खोलीमध्ये नीरव शांतता होती. त्या इस्मानं रिकामी बाटली आणि ग्लास उचलून ठेवले. खोली साफ केली. रवी आणि प्रियल पलंगावर बसले. आदित्य खुर्चीत बसला. केस पुसण्यासाठी घेतलेला टॉवेल त्याच्या खांद्यावर तसाच होता. तो इसम हातात बुद्धमूर्ती घेऊन जमिनीवर अंथरलेल्या चटईवर बसला. कितीतरी वेळ मूर्तीकडे टक लावून पाहत होता. भान हरपून सिद्धार्थाच्या चेहऱ्यावरील स्मित न्याहाळत होता. जणू काही बुद्ध त्याच्याकडे पाहून हसत होता. खूप जुने मित्र एकमेकांना भेटले असावेत. आयुष्यात हरवलेला अर्थ पुन्हा गवसल्याची भावना त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसत होती. त्यानं बराच वेळ मूर्ती न्याहाळली आणि बाजूला चटईवर ठेवून दिली. मीच तो डॉक्टर सोनवणे, डॉक्टर प्रशिक सोनवणे. तो बोलू लागला. गेल्या 20 वर्षात मला कुणीही डॉक्टर म्हणून हाक मारलेली नाही. डॉक्टर हा शब्दच विसरून गेलोय. 20 वर्षांपूर्वी कर्नाटकच्या हम्पीमध्ये मी कधीचाच संपलोय. आता उरलोय केवळ गर्दीतला एक चेहरा. कोणतीही पदवी नसलेला, कोणतंही नाव नसलेला, फक्त हाड मांस शिल्लक असलेला एक देह, एक शून्य माणूस. उघड्या दरवाजातून बाहेर पाहत तो म्हणाला. बाहेर पाऊस आता ओसरू लागला होता. तो पुढे बोलू लागला.
मला माहित होतं आज न उद्या कोणीतरी येणार. 1 वर्षापासून मी वाट पाहतोय. दिवस दिवस टक लावून बसतोय कोणीतरी येईल म्हणून. पाहता क्षणीच मी तुम्हाला ओळखलं होतं. ते तुम्हीच आहात ज्यांची मी वाट पाहतोय. मला वाटायचं येणारा माणूस कुणीतरी वयस्क आयुष्य जगून आलेला असेल. पण तुम्ही तर तरुण मुलं आहात. अजून तुम्ही पुरतं जग पाहिलंही नाही. उमलण्याच्या तयारीत असलेल्या कळीसारखे तुमचे चेहरे पाहून माझ्यासारखी तुमच्या आयुष्याची राख रांगोळी होऊ नये म्हणून मी तुमच्याशी वाईट वागलो. नको तसं बोललो. हा मार्ग खूप खडतर आहे. खूप धोके आहे तिथे. माझ्या तारुण्यात जर मला हे माहीत असतं तर मी कधीच यात उतरलो नसतो. तिघांनाही काही कळत नव्हतं. पण त्याच्या बोलण्यातून जाणवत होतं की या माणसानं खूप मोठं दुःख अनुभवलंय आणि आजच्या आपल्या येण्यानं त्या दुःखाची जखम भळभळतीये. कृष्णकांत दीक्षित कसे आहेत? त्याच्या या अनपेक्षित प्रश्नावर तिघांचेही चेहरे पाहण्यासारखे झाले. यांना कसं सांगावं हे समजत नव्हतं. प्रश्नासरशी त्यांच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव सोनवणेंनी ओळखले. एक खिन्न हसण्याचा आवाज त्यांच्या तोंडून निघाला. हे कधी झालं? त्यांनी विचारलं. हे होणारच होतं हे जणू काही त्यांना माहीतच असावं. सोनवणेंच्या चेहऱ्यावरील एकही भाव बदलला नाही. एखाद्याचा मृत्यू त्यांना नवीन नसावा. आज म्हणजे काल पहाटे, रवी म्हणाला. अच्छा, मी आता तुम्हाला हेही सांगू शकत नाही की हा मार्ग सोडा. ज्या अर्थी न्यायाधीशांचा कालच मृत्यू झाला आणि आज तुम्ही इथे आलात म्हणजे तुम्ही सगळेच बंध तोडून आला असाल. न्यायाधीश गेले. हे होणारच होतं. पण हे नक्की झालं कसं? सोनवणेंनी रवीला विचारलं. रवीनं त्यांना एक एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. अगदी मोजक्याच शब्दात त्यानं डॉक्टर परांजप्यांचा फोन, पत्र, हॉटेलमधली पार्टी, पहाटेची आत्महत्या, ऑफिसर माने याबद्दल सांगितलं. अच्छा, म्हणजे असंय तर. इथं मरणं मारणं खूप सोपं आणि स्वस्त आहे. सर, आम्हाला यातलं काहीच माहीत नाहीये. हा काय प्रकार आहे? आम्ही फक्त घडलेल्या प्रकरणातून सुटका करून घ्यावी म्हणून प्रयत्न केले. पण जेवढे पाय हलवले तेवढी दलदलीत फसल्यासारखी आमची अवस्था होते. आम्हाला सांगा, हा काय प्रकार आहे? तुमचा आणि न्यायाधीशांशी संबंध काय? आणि सर्वात महत्वाचं, या सर्व प्रकरणाशी या बुद्धमूर्तीचा काय संबंध आहे? रवीनं विचारलं. हो, खरंय. ही एक दलदलच आहे. या दलदलीत एकदा पाय पडला की बाहेर पडण्याचे सगळे मार्ग बंद होतात. फसत जातो माणूस. हा एक असा खेळ आहे ज्यामध्ये एकदा प्रवेश केला की माघार घेताच येत नाही. मृत्यू हाच या खेळाचा शेवट आहे. जो मरतो तोच सुटतो. न्यायाधीश सुटले यातून. खेळात भाग घेणाऱ्याला वाटतं मी जिंकत जातोय, आता पुढच्या चालीत जिंकणारच. पण ती पुढची चालच त्याच्यासाठी शेवट ठरते. यातून कोणाचीही सुटका झालेली नाही. आणि हो, आजवर या खेळात कोणीही जिंकलेलं नाही. बोलत बोलत सोनवणे उठले आणि मधल्या खोलीत गेले. कहाणीची सुरुवातच एवढी भयानक ऐकून आदित्य जाम टरकला. त्याच्या नजरेसमोर अर्धवट राहिलेलं इंजिनिअरिंग येऊ लागलं. अजून लग्नही झालं नाही. काय काय करायचं राहिलंय म्हणे यातून शेवट नाही. असाच मेलो तर स्वर्गातच काय नरकातही जागा मिळणार नाही. जसा जन्मलो तसाच परत गेलो तर देवही मला तिथून हुसकावून लावतील. गर्ल्स हॉस्टेल भोवती मी भूत बनून आरोळ्या ठोकत फिरेन. दुसऱ्याच्या लग्नात म्हसोबा आसरा होऊन नाचेन. नाही नाही, आधी एकटाच काय मान हलवतोस नाही म्हणून? आणि तुला घाम कसा काय आला? रवीनं विचारताच आदित्याची तंद्री भंगली. काही नाही, थोडी तहान लागली आहे. आदित्य वेड्यासारखा हसत म्हणाला. मग त्यात हसण्यासारखं काय? तिथे कोपऱ्यात माठ आहे, उठून पाणी घे आणि आम्हालाही दे. खांद्यावरच्या टॉवेलनं कपाळावर आलेला घाम पुसत आदित्य पाणी आणण्यासाठी उठला. तेवढ्यात आतून
प्रशिक सोनवणे एक लोखंडी पेटी घेऊन आले. चटईवर पेटी ठेवत ते म्हणाले, तुमच्या आयुष्यात या कहाणीनं प्रवेश करून काही तास उलटले असतील. माझ्या आयुष्यात 20 वर्ष. न्यायाधीशांच्या आयुष्यात कदाचित 40-50 वर्षे झाली असतील. पण खऱ्या अर्थानं ही कहाणी खूप जुनी आहे. मी काय, तुम्ही काय, न्यायाधीश, तो अधिकारी, हे केवळ काही काळापुरते या कहाणीचा भाग आहोत. आपण असू नसू, कहाणी मात्र आपलं मार्गक्रमण करतच राहील. तिचा शेवट कधी हे मात्र कोणालाच सांगता येणार नाही. मी भर तारुण्यात होतो. चांगलं सुरू होतं. अगदी सुखी कुटुंब. माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी पत्नी आणि आम्हा दोघांना पडलेलं सर्वात सुंदर स्वप्न म्हणजे आमची मुलगी. पण जेव्हा जेव्हा वाटतं की सगळं चांगलं सुरू आहे, त्याच वेळी नियती आपल्यासाठी क्रूर थट्टा करणाऱ्या खेळाचे फासे टाकण्याच्या तयारीत असते. सोनवणेंनी समोरची लोखंडी पेटी उघडली. पेटीवर जाळ्या चढल्या होत्या. धूळ माखली होती. त्यानं पेटीतील 2-3 कपडे, साडी बाजूला करून सर्वात खाली ठेवलेली एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो फ्रेम बाहेर काढली. ही माझी पत्नी प्रतिपदा. माझ्या आयुष्यातील पहिला चंद्र, प्रतिपश्चंद्र. आज जर ती असती तर तुमच्यासाठी वाफाळलेला चहा घेऊन आली असती. आणि ही 2 वर्षाची माझी चिमुकली, आमची मुलगी ज्योती. प्रतिपदा गेली सोडून माझ्या हातात हे गोंडस फूल देऊन. ती तिच्या आईचा चेहराही विसरून गेली असेल. खरं तर प्रशिक या तिघांना काही सांगत नव्हते. ते स्वतःलाच जणू काही सांगत होते. 22 वर्षांपूर्वी मला नागनाथ स्वामींनी बेंगलोरला बोलावून घेतलं होतं. मी डॉक्टर आहे, पण कधी कोणावर इलाज केलेला नाही. मी PhD धारक आहे. शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन कौशल्य या विषयामधील माझं पेपर प्रेझेंटेशन पाहून त्यांनी खूप कौतुक केलं. त्यांनी मला एका संशोधनासाठी बोलावलं. पत्नी प्रतिपदा आणि 2 वर्षांची मुलगी ज्योती यांना घेऊन गेलो. जागा अनोळखी, भाषा अनोळखी, स्थिरस्थावर व्हायला वेळ लागला. एके दिवशी त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या, काही अफवा सांगितल्या आणि माझ्यावर एक गुप्त मोहीम देऊन संशोधन करण्याच्या नावाखाली एक जबाबदारी सोपवली. मला भरपूर मोबदलाही मिळणार होता. तिघही मन लावून ऐकत होते. आदित्यनं विचारलं, कसल्या घटना, कसल्या गोष्टी? त्या घटना नव्हत्याच. होत्या त्या केवळ अफवा. दबक्या आवाजात चर्चिल्या जाणाऱ्या अफवा. कर्नाटकच्या गल्लोगल्ली बंद दरवाजाआड बोलल्या जाणाऱ्या गोष्टी. कोणताही पुरावा नसलेल्या. आजोबाकडून मुलाकडे आणि मुलाकडून त्याच्या मुलाकडे पोहोचलेल्या अफवा. काळाच्या ओघात मूळ अफवा संपवून त्याची जागा घेतलेल्या नवीन अफवा. या अफवांचा शोध घेण्याचा, त्यांच्या मुळाशी जाण्याचा शेकडो लोकांनी प्रयत्न केला. यातील काही जण स्वतःच संपले तर काहींना संपवण्यात आलं. पुढे जाऊन त्यांच्याही अफवा बनल्या. शोध घेणाऱ्या अशा लोकांपैकी एक म्हणजे दक्षिण भारतातील एक ख्यातनाम इतिहास संशोधक प्राध्यापक नागनाथ स्वामी. त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य त्या कामी ओतलं, पण त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही. त्यांनी त्यांची पताका माझ्या खांद्यावर दिली. संशोधनाच्या आडून एक गुप्त मोहीम त्यांनी माझ्यावर सोपवली. खरं तर कोणत्याही विद्यापीठात मला तो विषय मांडायचा नव्हता. अत्यंत गुप्तपणे करायचा होता केवळ अफवांचा अभ्यास. वातावरणात एक वेगळीच, कधी न अनुभवलेली शांतता होती. अधूनमधून कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येत होता. रिमझिम पावसाला साक्षी ठेवून प्रशिकनं एक एक गोष्ट उलगडून सांगायला सुरुवात केली. याची सुरुवात प्रत्यक्षपणे जरी 14व्या शतकात झाली असली तरी अप्रत्यक्षपणे आजपासून 1200 वर्षांपूर्वी 8व्या शतकात झाली आहे. उत्तरेला हिमालय पर्वत, दक्षिणेला महासागर, पूर्वेला घनदाट अरण्य आणि पश्चिमेला वाळवंट, अशा चारही बाजूंनी नैसर्गिकरित्या संरक्षण लाभलेल्या भारताच्या दृष्टीनं हा अतिशय महत्वाचा काळ होता. आज सुद्धा भारताची जी सीमा धगधगते आहे, म्हणजे
वायव्य सीमा तक्षशिला, पाकिस्तान बॉर्डर तेव्हापासून तशीच धगधगते आहे. भारतावरची सगळी आक्रमणं याच सीमेवरून होत आलेली आहेत. 8व्या शतकापूर्वी जी आक्रमणं झाली त्यामध्ये ग्रीकांचं आक्रमण सर्वात मोठं होतं. अलेक्झांडर द ग्रेट म्हणजे सिकंदरला चंद्रगुप्त मौर्यानं हरवलं, सीमेपार हकलून दिलं. यानंतर कुशान, हुण आणि शकांची आक्रमणं झाली, पण भारतातील माती त्यांना पुरून उरली. ते लोक इथलेच होऊन गेले. आजही आपल्या देशात या तीनही आक्रमकांचे वंशज राहतात, पण ते नेमके कोण हे मात्र आज ओळखता येत नाही. त्यांनी इथला धर्म, संस्कृती आपलीशी केली. पण 8व्या शतकापासून झालेली आक्रमणं पूर्णपणे वेगळी होती. ती होती तुर्कस्तानी, इराणी, पठाणी, म्हणजे सर्वार्थानं ती इस्लामी आक्रमणं होती. आत्तापर्यंतची आक्रमणं ही सत्ता आणि संपत्तीसाठी होती, पण मुसलमानी आक्रमणं वेगळी होती. हे आक्रमक एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात कुराण घेऊन आलेले होते. निसर्गानं जरी एकसंध भारत बनवला असला तरी त्या काळच्या भारतीय राजांमध्ये अखिल भारत ही संकल्पना नव्हती. प्रत्येक जण वेगळा होता, प्रत्येकाचं राज्य वेगळं होतं. मुस्लिम आक्रमकांना याचा सर्वात मोठा फायदा झाला. मुसलमानी आक्रमणं वाढत गेली, आपले राजे आपल्याच धुंदीत होते. तक्षशिला, नालंदासारखी विद्यापीठं उद्ध्वस्त करण्यात आली. नालंदा विद्यापीठात कुराण शिकवलं जात नाही, इथं कुराणाची एकही प्रत नाही म्हणून शेकडो बौद्ध भिक्खूंना जिवंत जाळण्यात आलं. बख्तियार खिलजीनं नालंदाची लायब्ररी पेटवून दिली. सलग 7 महिने लायब्ररी जळत होती. धर्मांधांनी जगातील ज्ञानाचा सर्वोच्च खजिना राखेत मिळवला. आज ठरवलं तर नवीन ताजमहाल बांधता येईल, पण नालंदा संपलं ते संपलंच. आक्रमणं वाढत गेली पुढची 200 वर्ष. त्यानंतर पृथ्वीराज चौहान हा उत्तर भारतातील सर्वात मोठा बलाढ्य राजा बनला. त्याच्या नेतृत्वाखाली इतर राजांनी एकत्र येऊन 2 वेळेला शहाबुद्दीन घोरीचा पराभव केला, त्याला जीवदान दिलं. त्याच शहाबुद्दीन घोरीनं फंद फितुरीनं पुन्हा आक्रमण करून पृथ्वीराज चौहानाला हरवलं, त्याची कत्तल केली. पुढच्या 100 वर्षात उत्तर भारतावर इस्लामी राजवटीनं आपली मुळं रोवली. पण उत्तरेकडे भारतीय राष्ट्र पडत आहेत म्हणून दक्षिणेकडच्या राजांना कधी वाटलं नाही ते उद्या आपल्याकडे येतील म्हणून. दुसऱ्यांच्या चुकांमधून इतिहास शिकण्याचा कोणी प्रयत्न करत नव्हतं. मोहम्मद गझनी जो अफगाणिस्तानचा पराक्रमी सुलतान होता, त्याचे पूर्वज बौद्ध होते. त्यानं 25 वर्षात 17 वेळा दिल्ली लुटली तरी आम्हाला त्याचं सोयरसुतक नव्हतं. जे विरोध करतील त्यांना मरण देऊन, जे आश्रय अभय मागतील त्यांना धर्म देऊन, आणि जे ताकदवान होते त्यांच्याशी राजकीय संबंध प्रस्थापित करण्याच्या नावाखाली त्यांच्या मुलींशी लग्न करून आपला जनानखाना वाढवत होते. मुघली, पठाणी, अरबी, तुर्की, इराणी सर्वार्थानं इस्लामी आक्रमणं दक्षिणेच्या प्रवेशद्वारात येऊन थांबली, पण ती थोपवली गेली. थोपवणारा होता अभेद्य दक्षिण दरवाजा, किल्ल्यांचा बादशहा अजिंक्यगड देवगिरी. या किल्ल्याचे राजे होते यादव. या बलाढ्य यादवांनीच लेण्या कोरल्या, भारताचा व्यापार जगभरात नेला. देवगिरीच्या निर्मितीपासूनच यादव घराण्याचा हा किल्ला अजिंक्य होता. 13व्या शतकाच्या अखेरीला मुसलमानी आक्रमणं मध्य भारतातील विंध्य पर्वत ओलांडून आली, तरी यादव राजे मात्र स्वतःतच मशगूल होते. राजा रामदेवराय यादव याच्या देवगिरीला फक्त 8000 सैन्य घेऊन अल्लाउद्दीन खिलजीनं वेढा टाकला. किल्ल्याच्या निर्मितीपासून अजिंक्य असलेला देवगिरी किल्ला अखेर पडला आणि नामांतर करून देवगिरीचा दौलताबाद झाला. मुस्लिम राजवटीचं दक्षिणेकडील दार उघडलं. महत्वाकांक्षी अल्लाउद्दीन खिलजीनं रामदेवराय यादवच्या मुलीसोबत लग्न केलं, तेही तिचं धर्मांतर करून, आणि आपला मोहरा दक्षिणेकडे वळवला. इतका मोठा काळ म्हणजे तब्बल 500 वर्ष निर्धास्त राहिलेले, स्वतःतच गुंग असलेले दक्षिणेतील राजे खडबडून जागे झाले. उत्तर किंवा मध्य भारतात कुठंच झालं नाही असं दक्षिण भारतात झालं.
होयसळ राजा वीर बल्लाळ याच्या नेतृत्वाखाली सर्व राजे एकत्र आले. प्रशिक आता पुरता रंगात आला होता. ऐन तारुण्यात असताना केलेला अभ्यास त्याच्या शब्दाशब्दात व्यक्त होत होता. दिवसभराचा थकवा विसरून तिघही एक एक शब्द ऐकत होते. प्रशिकचा नेमका रोख काय, त्याचा मार्ग काय हे कळत नव्हतं, पण एका प्रचंड इतिहासात आपलंही कुठंतरी एखाद्या ठिपक्यासारखं स्थान आहे हे कळत होतं. कुणाची जास्त बडबड न ऐकणारा आदित्य सुद्धा मन लावून ऐकत होता. त्या क्षणापुरता उत्तम श्रोता बनला होता. प्रशिक सोनावणे पुढं सांगू लागला. सर्व राजांचं एकत्र येणं एवढं सोपं नव्हतं. नाव जरी वीर बल्लाळ राजाचं असलं तरी प्रमुख नेतृत्व होतं दोन भावांच्या हाती, हरिहर राय आणि बुक्कराय, हक्का आणि बुक्का. बलाढ्य होत चाललेल्या मुसलमानी आक्रमकांच्या विरोधासाठी, राज्यांच्या एकत्रीकरणासाठी, जनतेला आधार देण्यासाठी, धर्माच्या रक्षणासाठी, देशाच्या रक्षणासाठी हे दोन सेनापती उभे राहिले. वज्रासारखं मन आणि पोलादी मनगट असलेल्या या दोन भावांनी गोदावरीपासून ते कावेरीपर्यंत एक साम्राज्य तयार केलं, ज्याचं नाव विजयनगर. समाजाचं, लोकांचं मन वळवणं एखाद्या वेळी सोपं असतं, पण राजे लोकांचं मन वळवणं महाकठीण. तर अशा राज्यांना एकत्र करून शक्तीचं प्रतीक, एकत्रीकरणाचं प्रतीक, विजयाचं प्रतीक म्हणून विजयनगर स्थापन झालं. हक्काबुक्का हे जन्मानं सेनापतीच्या घराण्यातले नव्हते. ते एका मेंढपाळाच्या घरात जन्मले होते. शेकडो लढाया लढत साध्या सैनिकापासून ते सेनापती पदापर्यंत पोहोचलेले होते. दक्षिण भारत गिळंकृत करण्याच्या उद्देशानं आलेल्या अल्लाउद्दीन खिलजीला त्यांनी हरवलं. त्यानंतर आलेला मुहम्मद तुगलक त्याचंही पारिपत्य केलं. यानंतर मात्र मुस्लिम आक्रमकांना दौलताबादच्या पुढं सरकता आलं नाही. विजयनगर अजिंक्य राहिलं. 14व्या शतकाच्या पूर्वार्धात विजयनगर साम्राज्य स्थापन झालं. पुढची जवळपास 250 वर्ष विजयनगरनं दक्षिण भारतावर राज्य केलं. या काळात उत्तर भारतात महाराणा प्रताप हे राजपूत राजे सोडले तर दुसरा कोणताही ताकदवान राजा झाला नाही. आता खऱ्या अर्थानं आपल्या कहाणीला सुरुवात होते. 14वं शतक संपून 15वं सुरू झालं होतं. दिल्ली ते दौलताबाद अशी सत्ता गाजवणारे मुघल सत्ताधीश वायव्येत दिल्लीकर सत्ताधीशांच्या अभयावर जगणारे राजपूत राजे होते. महाराष्ट्रात तर गडद अंधारलेला काळ होता. मुस्लिम शाह्यांसाठी एकमेकांना कापून काढणारे, कसलंही ध्येय नसलेले मराठे आणि दक्षिणेकडे एकीच्या बळावर भरभराटीला आलेलं विजयनगर. हक्का आणि बुक्काच्या मृत्यूनंतर एकापेक्षा एक सरस राजे येत राहिले. अतिशय सामर्थ्य, सौंदर्य, श्रीमंती आणि सन्मानाच्या अत्युच्च शिखरावर पोचलेल्या या विजयनगरची राजधानी होती हम्पी. हम्पी हे एक अद्भुत शहर. संपन्न, सुंदर, श्रीमंत आणि सामर्थ्यवान असं हे शहर. त्या काळचं जगातील सर्वात श्रीमंत आणि संपन्न शहर. जगभरातील पर्यटक भारतासोबतच खास करून हम्पी पाहण्यासाठी यायचे. त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की हम्पीच्या बाजारात भाजीपाला विकल्यासारखं सोनं विकण्यासाठी ठेवतात. भारतातील त्या काळच्या सर्वात मोठ्या हिंदू साम्राज्याची राजधानी असलेल्या हम्पीमधील प्रत्येक घर म्हणजे एक राजवाडाच होता. गरिबी हा प्रकारच इथं अस्तित्वात नव्हता. इथल्या प्रत्येक घराची प्रत्येक भिंत ही शिल्पकलेचा अजोड नमुना होता. जे काही होतं ते भव्य दिव्य होतं. त्या काळातील आधुनिक शस्त्रास्त्रांनी युक्त असं सक्षम सैन्य, त्यामध्ये घोड्यांची अफाट सेना, हत्तीचं धडकी भरवणारं सैन्य, पायदळ, राज्याचं अभेद्य कवच असलेलं सैन्य, असा अजिंक्य सेनासागर विजयनगरच्या रक्षणासाठी खडा पहारा देत होता. विजयनगर सर्वात जास्त भरभराटीला पोहोचलं ते राजा कृष्णदेव रायाच्या काळात. स्थापत्य आणि शिल्पकला या काळात शिखराला पोहोचली होती. तत्वज्ञ, कलाकार, गायक यांच्यासाठी हा सुगीचा काळ होता. तत्वज्ञ आणि कवी तेनालीराम हा याच कृष्णदेव रायाच्या दरबारातला. आज
जगभरात कुंगफू नावानं प्रसिद्ध असलेलं मार्शल आर्ट इथलंच. हम्पी शहरातच नव्हे तर विजयनगरातील घराघरात सोनं, हिरे, पाचू, चांदीच्या राशी होत्या. जिथे इतर ठिकाणी चलन म्हणून तांब्याची नाणी पाडत, तिथं विजयनगरमध्ये फक्त सोन्याची नाणी होती. विजयनगरची व्यापारी जहाजं युरोप, आफ्रिकेत जायची. वास्को द गामा जेव्हा भारतात आला तेव्हा येतेवेळी तो युरोपमधलं सर्वात मोठं कोलंबस जहाज घेऊन आला होता. भारत शोधण्यासाठी निघाला आणि चुकून दुसऱ्या दिशेनं गेला आणि अमेरिका शोधून बसला. आपल्याकडून ती चूक पुन्हा होऊ नये म्हणून वास्को द गामानं व्यापारासाठी आफ्रिकेत गेलेल्या व्यापाऱ्यांसोबत भारताकडे जायचं ठरवलं. त्याचं जहाज मध्यभागात होतं आणि त्याच्या दोन्ही बाजूंना 2 भारतीय व्यापारी जहाजं होती. वास्को द गामाचं जहाज जे युरोपमधलं सर्वात मोठं जहाज होतं, त्या जहाजापेक्षाही दोन्ही भारतीय जहाजं प्रत्येकी 12 पट मोठी होती. युरोपमध्ये विज्ञानानं अजून बाळसं धरायचं बाकी होतं, तोपर्यंत आम्ही भारतीयांनी जगाला शून्य दिला होता. मोजणी कशी करायची हे जगाला शिकवलं होतं. आम्हाला माहित होतं की झिंक तयार करण्याचं कसब आमच्याकडे होतं. इसवी सनाच्या 18व्या शतकापर्यंत हिऱ्यांचं उत्पादन करणाऱ्या खाणी फक्त भारताकडेच होत्या. हजारो वर्ष जुनी हिऱ्यांची खाण आजही कर्नाटकच्या वेल्लोरमध्ये सुरू आहे. विज्ञान, अर्थशास्त्र, खगोलशास्त्र, राजकारण, कला अशा प्रत्येक क्षेत्रात विजयनगर सर्वोच्च होतं. दक्षिण भारतामध्ये आजही एक प्रथा पाळतात, ज्यामध्ये लग्नानंतर पती पत्नी मिलनाच्या रात्री घराच्या अंगणात येतात आणि एका दिशेकडे चमकणाऱ्या ताऱ्याकडे पाहून नमस्कार करतात. त्या ताऱ्याचं नाव अरुंधती वशिष्ठ. त्या ताऱ्याला नमस्कार करून ते वैवाहिक जीवनाला सुरुवात करतात. दुर्बिणीचा शोध लागल्यानंतर आजच्या शास्त्रज्ञांना समजलं की तो एक तारा नसून 2 आहेत. शेकडो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी नुसत्या उघड्या डोळ्यांनी शोधलं होतं की ते 2 तारे आहेत. आज आपल्याला माहितीये की ज्या ताऱ्यांचं गुरुत्वाकर्षण जास्त असतं त्याच्या भोवती कमी गुरुत्वाकर्षण असलेला तारा फिरतो. प्रत्येक ताऱ्याच्या बाबतीत हाच नियम असतो. पण माणसाला माहीत असलेले, आज दुर्बिणीतून पाहिलेले एकमेव अरुंधती वशिष्ठ आहेत, ज्यामध्ये दोन्ही तारे एकमेकांभोवती फिरतात, तेही सारख्याच वेगानं. लग्नानंतर पती पत्नीनं या दोन्ही ताऱ्यांप्रमाणे आयुष्यभर असंच राहावं म्हणून ही प्रथा. दुर्बिणीचा शोध लागायचा होता. कोपर्निकस, गॅलिलिओ युरोपमध्ये जन्मायचे होते, त्याआधी आम्हाला इथं जमिनीवरून उघड्या डोळ्यांनी पाहून माहीत झालं होतं. इथं सोन्याचा धूर निघत असे असं म्हणतात. सोने की चिडिया म्हणतात तो हाच काळ. विजयनगर हे खऱ्या अर्थानं विजयी होतं. ऐन माथ्यावर असलेला सूर्यही ठराविक काळानं मावळतो, हे तर एक राज्य होतं. काळ ही अशी गोष्ट आहे जी कधीही कोणावरही कशीही मात करू शकते. तब्बल 200 वर्ष यशाच्या सर्वोच्च शिखरावर असलेलं विजयनगर मावळतीकडे झुकू लागलं. राजा कृष्णदेव रायनंतरचे राजे कमकुवत निघू लागले. संपत्ती आली की ऐशो आराम येतोच. फाजील आत्मविश्वास येतो. विजयनगरचं असंच होऊ लागलं. विजयनगराच्या सीमेवर बहमनी सत्ता नजर लावून होत्या. या अगोदर कधीमधी होणारी आक्रमणं आता वाढू लागली. बहमनी शाह्या एकएकट्यानं हल्ले करत होत्या. आम्ही कधीही हरू शकत नाही या फाजील आत्मविश्वासानं विजयनगर निर्धास्त होतं. हक्काबुक्काचा पराक्रम, इतिहास ते विसरून गेले. काळ पुढे सरकू लागला तशी बहमनी आक्रमणं तीव्र झाली. विजयनगर खिळखिळ होऊ लागलं. 16व्या शतकाच्या मध्यावर विजयनगरचे डोळे उघडले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अधिक काळ टिकून राहू ही अपेक्षा फोल ठरत होती. पुन्हा जोमानं उभे राहण्याची मानसिकता धूसर दिसू लागली. आज ना उद्या हे साम्राज्य लयाला जाणार, ही अफाट संपत्ती मुसलमानी सत्तेच्या हाती जाणार असं दिसत होतं. पूर्ण विचारांती राजा रामरायानं एक निर्णय घेतला. त्यानं एक छत्री अंमलाखाली विजयनगरची संपत्ती एकत्र जमा करायला सुरुवात केली. संपूर्ण साम्राज्यातील सोनं, नाणी, हिरे, चांदी, पाचू, माणकं
एकत्र करण्याच्या सूचना दिल्या. राजा म्हणजे देव, त्याची आज्ञा शिरसावंद्य मानून लोकांनी संपत्ती द्यायला सुरुवात केली. अफाट संपत्तीचा खच पडू लागला. ज्यांनी दिली नाही त्यांना सैन्याच्या बळावर द्यायला भाग पाडलं. बरीच संपत्ती लोकांनी लपवूनही ठेवली, जमिनीत गाडून ठेवली. सगळी संपत्ती एकत्र करायला बराच काळ लागला. हम्पीच्या मध्यभागात ती प्रचंड श्रीमंत संपत्ती जमा झाली. जर स्वर्ग अस्तित्वात असता तर त्या स्वर्गापेक्षाही जास्त सोनं, अमूल्य हिरे माणकं जमा झाली होती. विजयनगरच्या प्रत्येक नागरिकानं डोळे भरून आपली श्रीमंती पाहिली. संपत्तीची विधिवत पूजा करण्यात आली आणि एक दिवस ती संपत्ती, ते सोनं, अमूल्य हिरे हत्तींच्या पाठीवर लादू लागले. पाऊल टाकायलाही जड अशी संपत्ती एकेका हत्तीच्या पाठीवर लादण्यात आली. हक्काबुक्कानं उभारलेल्या, कृष्णदेवरायानं पेललेल्या विजयनगराची श्रीमंती हत्तींच्या पाठीवरून निघाली. एक नाही, दोन नाही, तब्बल 1600 हत्ती ही श्रीमंती घेऊन निघाले. हे 1600 हत्ती त्यावेळी जगातील सर्वात मोठ्या संपत्तीचे वाहक बनले. हम्पी शहराच्या हजारो राजवाड्यांपैकी एका वाड्याखाली एक प्रचंड मोठं भुयार खोदण्यात आलं. ते भुयार नव्हतंच, तो होता एक अभेद्य किल्ला, जमिनीखाली बनवलेला. त्या काळातील अत्याधुनिक तंत्रज्ञानानं तयार केलेला किल्ला. एक एक करून 1600 हत्ती किल्ल्यात जमिनीखाली उतरले आणि अमाप संपत्ती आत ओतून आले. आता ती केवळ संपत्ती उरली नव्हती, तर बनला एक खजिना. जगातील सर्वात मोठा खजिना जमिनीच्या पोटात जाऊन बसला. पुढची 15-20 वर्ष बहमनी आक्रमणं आणखी वाढू लागली. हम्पीच्या दारावर दस्तक देऊ लागली. छोट्या मोठ्या लढाया होऊ लागल्या. काळ पुढे सरकत होता. राजा आणि त्याच्या गोटातील लोकांनी खजिन्याबद्दल जाणून बुजून अफवा पसरायला सुरुवात केली. कोणत्याही शकून अपशकुनासोबत खजिन्याचा संबंध जोडला जाऊ लागला. विज्ञान, कला आणि संस्कृतीच्या सर्वोच्च शिखरावर असलेल्या हम्पीमध्ये अंधश्रद्धा आणि भूताखेतांनी नंगा नाच करायला सुरुवात केली. हक्काबुक्काचं शहर कसल्या तरी काळ्या छायेत गेलं. अफवांवर अफवा तयार होऊ लागल्या. या काळात लोक शहर, राज्य सोडून जाऊ लागले. कलाकार दुसऱ्या राज्यात स्थायिक होऊ लागले. 200 वर्षात उदयाला आलेल्या शिल्पकला, स्थापत्यकला, कोरीव मंदिरांचं बांधकाम इतर राज्यात निर्माण होऊ लागलं. राजाचं राजेपण आणि समाजाचं समाजपण गळून पडू लागलं. 15-20 वर्षातील छोट्या मोठ्या लढायांमुळे खिळखिळ्या झालेल्या विजयनगरला संपवण्यासाठी, गिळंकृत करण्यासाठी, कोणत्याही अफवा आणि भूताखेतांवर विश्वास न ठेवता लपवलेली संपत्ती मिळवण्यासाठी शेवटची आणि सर्वात मोठी चाल खेळण्याचा निर्णय झाला. ते साल होतं 1565. ठिकाण तालिकोट. 5ही बहमनी सत्ता एक झाल्या. 5 सत्ता एकत्र निघाल्या विजयनगर जमीनदोस्त करण्यासाठी, हम्पी नष्ट करण्यासाठी. अल्लाहो अकबरचे नारे हम्पीच्या दिशेनं घुमू लागले. अचानक हम्पीमध्ये हाहाकार उडाला. सुरक्षा रक्षक, सेनापती, मंत्री आणि लोकांमध्ये ओरडा सुरू झाला. खजिना लुप्त झाला. एका रात्रीत विजयनगरचा खजिना गायब झाला. स्वतः राजानं लोकांना विश्वासानं सांगितलं की कालपर्यंत असलेला खजिना गायब झाला. त्या अभेद्य किल्ल्याचे दरवाजे सताड उघडे होते. भुयार रिकामं होतं. जुने जाणते लोक ऊर बडवत हम्पीच्या रस्त्यांवर फिरू लागले, रडू लागले. पसरलेल्या अफवांमुळे तरुण पिढीला खजिन्याची भीतीच जास्त वाटू लागली होती. अखेर विजयनगर खचलं. एकत्रीकरणाच्या तत्वावर उभ्या राहिलेल्या विजयनगरवर त्याच तत्वाचा वापर करून एकत्र येऊन 5ही बहमनी सत्तांनी शेवटचं आक्रमण केलं. त्यांना माहीत होतं ही खजिना वाचवण्याची चाल आहे. खजिना फक्त किल्ल्यातून बाहेर निघालाय, पण तो हम्पीतच आहे. अजूनही विजयनगर काही कमी सधन नाही. हल्ला चढवला. हक्काबुक्कांनी मन आणि मनगटाच्या ताकदीवर उभारलेलं साम्राज्य पडलं, हरलं, संपलं. शेवटचा राजा संपला. त्याची कत्तल करण्यात आली. त्याची मुलं परागंदा झाली. आक्रमकांनी हम्पीतील एक एक राजवाडा, इमारत, एक एक महाल तपासला. हजारो हिरवे टोपधारी खजिन्याचा शोध घेत होते.
इमारतींची पाडापाड सुरू झाली. खणत्या लावण्यात आल्या, भिंती पडू लागल्या, दगड फुटू लागले, तोफा लावून राजवाडे पाडण्यात आले, बारूद उडवून जमिनीला खड्डे पाडले. कित्येक महिने हा विध्वंस चालू होता. ज्या हंपीतून सोन्याचा धूर निघायचा तिथे आता जळालेल्या लाकडांचा धूर निघत होता. कोळसा शिल्लक राहत होता. हंपी एक बकाल आणि भकास गाव बनलं. माणसंच नव्हे तर प्राणी पक्षीही तिकडं फिरकेनासे झाले. पुढचे 7 महिने हे विध्वंसाचं काम सुरू राहिलं. काही लोकांची स्वार्थापोटी लपवलेली थोडीफार संपत्ती सोडता हाती काहीच आलं नाही. सर्वानुमते एकच ठरलं, खजिना खरोखरच गायब झाला. नुसता दगडांचा खच, धूळ आणि हाडांचे सापळे हेच हंपीचं रूप उरलं. खोदकाम थांबलं. गडद अंधार करून, त्या काळ्याकुट्ट अंधारात आपली संपत्ती गडप करून विजयनगरचा सूर्य मावळला. हंपी नावाचं पर्व इतिहासात पूर्णविराम देऊन थांबलं. सोनवणेंनी एक दीर्घ श्वास घेतला आणि पाणी पिण्यासाठी ते उठले. एका अद्भुत सत्याचा उलगडा तिघांसमोर होत होता. जगासमोर न आलेलं एक सत्य आणि अफवांचं जिवंत उदाहरण तिघेजण ऐकत होते. इतिहास मोठा विचित्र असतो. पाणी पिऊन थोडं हुशार झालेले प्रशिक पुन्हा बसत म्हणाले, आज विजयनगर पडून 450 वर्ष होऊन गेली आहेत. पण हंपी आजही अस्तित्वात आहे. जुनं हंपी शहर आज केवळ दगडांचं अवशेष रूप आहे. जगभरातून पर्यटक इथं येतात. उरली सुरली एखाद दुसरी इमारत, एखादं मंदिर, विठ्ठल मंदिर, फुटलेलं शिल्प पाहतात, अभ्यास करतात. पण त्या अफाट खजिन्याबद्दल कोणीही बोलत नाही. कारण 450 वर्षांपूर्वी असं काही असावं याचा अंदाज सुद्धा येणं आज शक्य नाही. काळाच्या ओघात सर्वसामान्य लोकांच्या मनातूनही तो खजिना लुप्त झाला. हे जर कुणालाच माहीत नाही तर तुम्हाला म्हणजे नागनाथ स्वामींना याची माहिती कशी कळाली? रवीनं प्रश्न केला. सोनवणेंनी सांगण्यास सुरुवात केली. विजयनगरचं साम्राज्य बुडालं आणि हिंदू राजे संपले. 8व्या शतकात आक्रमणाला सुरुवात करून 16व्या शतकाच्या मध्यापर्यंत पूर्ण भारत मुस्लिम सत्तेच्या अधीन झाला. छोटे मोठे इतर राजे त्यांचे मांडलिक आश्रित बनले. जनता घोड्याच्या टापांखाली चिरडू लागली. मंदिरं जमीनदोस्त होऊ लागली. देव वाचवायचा की जीव यातच लोक दिवस ढकलू लागले. एका काळ्या कुट्ट पर्वाला सुरुवात झाली. हा तोच काळ होता ज्यावेळी इंग्रज व्यापारासाठी पाय रोवू लागले. पुढची 125 ते 150 वर्ष असाच अंधार राहिला. राज्याभिषेकाचे विधी आणि मंत्रही ब्राह्मण विसरले. अहो, जीवाची शाश्वती राहिली नव्हती तिथे विज्ञान, गणित, खगोलशास्त्र, कला, संस्कृती जपणार कशी? गडद अंधार पडला होता. गडद अंधारातूनच उषक्काल होतो, पहाट होते. त्याप्रमाणेच 17व्या शतकाच्या पूर्वार्धात देशाला अंधारातून बाहेर काढून नवी पहाट दाखवणारा सूर्य जन्माला आला. मुघलांचा ऐन माथ्यावर आलेला चांद क्षितिजा पलीकडे ढकलण्यासाठी माझा तुमचा राजा शिवनेरीवर जन्माला आला. छत्रपती शिवाजी महाराज. इतिहासाला पडलेलं एक स्वप्न. भारताचं भविष्य काय असेल या प्रश्नाचं उत्तर म्हणजे शिवाजी. अखिल भारत ही संकल्पना मांडणारा पहिला आणि एकमेव राजा म्हणजे शिवाजी. पृथ्वीराज चौहान कुठे चुकला, देवगिरी किल्ला का पडला, विजयनगर का संपलं, या सर्व प्रश्नांची उत्तरं कृतीतून जगाला दाखवणारा राजा म्हणजे शिवाजी राजा. खरं तर जगद्गुरूच. महाराजांचं कौटिल्य आणि चाणक्य जिजामाता. जिजामातेच्या मार्गदर्शनाखाली राजांनी स्वराज्य स्थापन केलं. शून्यातून विश्व निर्माण केलं. जगावर राज्य करण्याच्या महत्वाकांक्षेनं कित्येक राजे होऊन गेले. पण त्या सर्वात जगात आत्तापर्यंत झालेल्या राजांपैकी सर्वात श्रेष्ठ राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. श्रेष्ठ राजा असण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे त्यांचं चारित्र्य. तब्बल 200 वर्षांनंतर भारतात रायगडावर राज्याभिषेकाचे मंत्र उच्चारले गेले.
महाराजांचा राज्याभिषेक झाला. कुशल व्यवस्थापकानं स्वराज्याची लोकाभिमुख व्यवस्था केली. लोकांचं राज्य स्थापन केलं. महाराजांचा इतिहास सर्वांना माहीतच आहे. त्यांच्याबद्दल कितीही सांगितलं तरी कमीच आहे. राज्याभिषेकानंतर महाराजांनी पुढची 2 वर्ष स्थिरस्थावर केली आणि त्यानंतर एक मोहीम उघडली, दक्षिण दिग्विजय. महाराजांची सर्वात मोठी मोहीम म्हणजे दक्षिण दिग्विजय किंवा कर्नाटक स्वारी. राज्याभिषेकावेळी महाराजांकडे जेवढं राज्य होतं त्यापेक्षा दुप्पट आकाराचं राज्य त्यांनी या मोहिमेत मिळवलं. त्या काळचं कर्नाटक म्हणजे एकत्रितपणे आजचं कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू. कर्नाटक स्वारी म्हणजे केवळ सत्ता स्थापन करणं हा राजांचा एकमेव उद्देश नव्हता. दक्षिण दिग्विजय हा त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचा अप्रतिम नमुना. त्यांना माहीत होतं की आज ना उद्या औरंगजेब स्वराज्यावर चाल करून येणार, तेही अफाट सैन्य घेऊन. नुसतं सह्याद्रीपुरतं स्वराज्य औरंगजेबाच्या सैन्याच्या धडकेपुढे उभं राहणं कठीण होतं. युद्धभूमी जेवढी जास्त विस्तृत तेवढी शत्रूची ताकद कमी होते. महाराजांनी या दिग्विजयात दक्षिणेच्या पूर्व किनारपट्टीपर्यंत स्वराज्य वाढवलं, तेही जिंजीपर्यंत. राजांच्या मृत्यूनंतर पुढची 27 वर्ष मराठ्यांनी औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत राज्य लढवलं. याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे दक्षिण दिग्विजय. खरं तर या स्वारीचा मार्ग अत्यंत गुप्त होता. तब्बल 70,000 सैन्य घेऊन महाराज ज्या मार्गाने गेले तो मार्ग आजही पूर्णपणे सापडत नाही. त्यांनी प्रत्यक्षात कोणता रस्ता निवडला होता, या स्वारीमध्ये ते कुणाकुणाला भेटले, कुठे कुठे गेले, हे पूर्णपणे हाती लागत नाही. तरीही थोड्याफार माहितीनुसार ते स्वराज्यातून निघून भागानगरकडे म्हणजे आजच्या हैदराबादकडे गेले. तिथे कुतुबशहाच्या गोवळकोंडा किल्ल्यामध्ये 1 महिना राहिले. कुतुबशहाशी मैत्री करून आदिलशाहीला शह दिला. पुढे दक्षिण जिंकत जिंजीचा अभेद्य किल्ला जिंकला. तिथून पुढे आणखी दक्षिणेत जात असताना त्यांचेच भाऊ व्यंकोजीरावांसोबत नाईलाजानं राजांना लढावं लागलं. राजे अर्थातच जिंकले. परत फिरून ते हम्पी मार्गे स्वराज्यात पन्हाळा इथं पोहोचले. पण नुसती जमीन जिंकत राहणं हा महाराजांचा गुण नव्हता, तर जिंकलेल्या जमिनीवर सर्व बाजूंनी व्यवस्थापन लावणं हा सर्वात मोठा राजनैतिक गुण होता. राजांना या कर्नाटक स्वारीसाठी 1 वर्ष लागलं. या काळात महाराज नुसत्याच लढाया करत, राज्य जिंकत, व्यवस्थापन लावत राहिले नाहीत, तर त्यांनी देवदर्शन केलं, दानधर्म केला, संतांच्या भेटीही घेतल्या. श्रीशैलम ज्योतिर्लिंग आणि चिदंबरम सारख्या देवस्थानांना राजांनी भेटी दिल्या. महाराज ज्या ज्या ठिकाणी जात तिथे त्यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणचे राजे, सरदार, व्यापारी, साधू संत, संन्यासी, बैरागी येत. तसेच सामान्य जनताही येई आणि जमेल त्या पद्धतीनं लोक भेटवस्तू अर्पण करत, समस्याही मांडत. महाराजही त्यांना साजेशा भेटी देत, नजराणे पेश करत. राजांना एकदा पाहण्यासाठी, त्यांच्या मुखमंडलाचं दर्शन घेण्यासाठी दुरून लोक येत. महाराज जमेल तसं सर्वांना भेटत असत. महाराज सर्वांचेच होते, लोकराजाच तो. स्वारीवरून परत येत असताना महाराज चिदंबरम या देवस्थानी काही दिवस थांबले. तिथे व्यवस्थापन लावलं. दक्षिण भारतातील महादेवाच्या 5 वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांपैकी एक म्हणजे चिदंबरम. महादेवाचं हे एकमेव असं मंदिर आहे ज्यामध्ये महादेवाच्या शिवलिंगासोबत नृत्यराज नटराजाचीही मूर्ती आहे. असेच एक दिवस महाराज तिथे मुक्कामी असताना राजांचं दर्शन घेण्यासाठी लोक येत होते. त्यात एक वृद्ध गृहस्थ बराच वेळ राजांच्या दर्शनासाठी थांबले होते. जसं राजांनी त्यांच्याकडे पाहिलं तसं त्यांनी सरळ राजांच्या पायावर लोटांगणच घातलं. त्यांच्यासोबत एक तरुणही होता. त्या वृद्ध गृहस्थांना धड चालताही येत नव्हतं. कमरेतून ते वाकले होते. दोघांच्या पेहरावावरून ते एखाद्या मंदिरातील पुजारी वाटत होते. त्या वृद्धांना असं लोटांगण घालणं राजांना अनपेक्षित होतं. राजांनी त्यांना उठतं केलं. त्यांच्या तोंडून शब्द फुटेनात. मुलगा पाठीमागेच उभा होता. राजांनी त्याच्याजवळ गृहस्थांची विचारपूस केली तेव्हा मुलानं सांगितलं की राजांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही जंबुकेश्वर इथून आलो आहोत.
कावेरी नदीचा उगम असलेल्या जंबुकेश्वर या शिवमंदिरातले ते पुजारी होते. राजांच्या दर्शनानं ते धन्य झाले. खरं तर महाराजांनीच त्यांचं दर्शन घेतलं. बराच वेळ झाला तरी पुजारी काही परत जायला तयार नव्हते. मुलगाही तिथेच थांबून होता. राजांना थोडं वेगळं वाटलं. त्या पुजाऱ्याच्या मनातली व्यथा राजांना त्यांच्या डोळ्यात दिसली. त्याला काहीतरी बोलायचं असावं हे राजांनी ताडलं. महाराजांनी दोघांना जवळ बोलावलं. राजांनी विश्वासानं वृद्ध गृहस्थांचा हात आपल्या हातात घेतला आणि त्यांची अडचण विचारली. निसंकोचपणे बोलायला सांगितलं. गृहस्थ काहीच बोलेनात. ते कधी राजांकडे तर कधी आजूबाजूला असलेल्या इतर मंडळी आणि संरक्षक सैन्याकडे ते पाहत होते. त्यांचा थरथरता हात राजांच्या हातात तसाच होता. शिवाजी राजांनी आपल्या चाणाक्ष नजरेनं त्यांची अवस्था ओळखली आणि दालनातल्या सगळ्या मंडळींना बाहेर जायला सांगितलं. अंगरक्षक हाकेच्या अंतरावर जाऊन उभे राहिले. दालनात फक्त महाराज, वृद्ध गृहस्थ आणि त्यांच्याबरोबरचा मुलगा असे तिघच होते. महाराजांनी नजरेनं बोलण्याचा इशारा करताच त्या गृहस्थांनी हळुवार आवाजात सांगितलं की ते राजांना भेटण्यासाठी किती आतुरतेनं वाट पाहत होते. अगदी भारताच्या दक्षिण टोकापासून ते राजांना भेटण्यासाठी आले होते आणि आज तो उद्देश पूर्ण होतो आहे. त्यांनी सांगायला सुरुवात केली. मी म्हणजे म्हटलं तर एक अभागी माणूस, म्हटलं तर नशीबवान. जीव वाचवण्यासाठी देवाचा आधार घेत वर्षानुवर्ष तडफडत राहणारा प्राणी आहे. मी दुसरा तिसरा कोणी नसून विजयनगरच्या साम्राज्यातला राजगुरू आहे. विजयनगरच्या साम्राज्यात जे जे राजे सिंहासनावर आरूढ होऊन गेले त्यांच्या मस्तकावर राजमुकुट माझ्याच पूर्वजांनी चढवला. विजयनगरच्या साम्राज्याची आणि सम्राटांची सेवा माझ्या कित्येक पिढ्यांनी केली. विजयनगराच्या अस्तानंतर जे जे कोणी वाचले त्यामध्ये शेवटचे राजगुरूही होते. राज्य लयाला गेल्यावर शेवटच्या राजाची 2 लहान मुलं त्यांनी अत्यंत गुप्तपणे आपल्यासोबत नेली. ते जंबुकेश्वराला वास्तव्याला गेले. आपली राजगुरुपदाची ओळख मिटवून महादेवाच्या मंदिरात पुजारी बनले. ज्या राजपुत्रांनी अंगावर राजवेश चढवून डोक्यावर मुकुट धारण करायचा, अंगावर रणवेश धारण करून रणांगणात तलवारी परजायच्या, त्यांनी अंगावर जानवं आणि पितांबर चढवून मंदिरात पूजा करायला सुरुवात केली. राजगुरूंच्या पिढीतला मी शेवटच्या घटका मोजत आपल्या दर्शनाची वाट पाहत जीव धरू नये आणि त्या 2 राजपुत्रांच्या पिढीतला हा शेवटचा वारसदार आज शिल्लक आहे असं म्हणत त्यांनी पाठीमागं उभ्या असलेल्या सांबाजधारी आणि श्वेत वस्त्र परिधान केलेल्या तरुण पुजाऱ्याला पुढं केलं. खरं तर महाराजांसाठी हा सर्व अनपेक्षित धक्का होता. ज्या हक्का आणि बुक्कानी सतत 9 वर्षे लढून विजयनगरचं साम्राज्य उभं केलं, ज्या साम्राज्याच्या विजय कथा सांगत जिजाबाईंनी शिवाजी राजांच्या हातात तलवार दिली, त्या साम्राज्याचा एकमेव वारसदारात समोर उभाय म्हणून आनंदून जावं की शत्रूच्या कंठाचा अचूक वेध घेणाऱ्या धनुर्धर बोटांनी यज्ञात समिधा टाकत बैरागी होऊन वणवण फिरणाऱ्या संन्याशाच्या दुःखात सामील व्हावं हेच त्यांना समजत नव्हतं. एका क्षणासाठी महाराजांच्या मनात विचार चमकून गेला, आपणही असंच एक हिंदवी स्वराज्य निर्माण करतोय, उभं करतोय. विजयनगर आणि देवगिरीसारखी साम्राज्य तर आपल्या स्वराज्यापेक्षा कितीतरी मोठी होती. बघता बघता ती लयाला गेली. आपलंही स्वराज्य टिकेल याची काय शाश्वती? त्याचंही असंच झालं तर? पण पुढच्याच क्षणी त्यांच्या मनात वेगळाच विचार आला की बाकीची राज्य ही सत्तेसाठी होती आणि आपलं हिंदवी स्वराज्य हे तत्वासाठी उभं राहतंय. बाकी काही शाश्वत असो वा नसो, तत्व नेहमीच शाश्वत असतं. आपलं स्वराज्य त्यामुळेच शाश्वत राहील, बाकी श्रींची इच्छा. राजांनी मनातील विचार झटकले. राजगुरूंचा आशीर्वाद घेतला आणि विजयनगरच्या राजपुत्राला आलिंगन दिलं. 2 हिंदू सम्राटांची गळाभेट झाली. एक आदियोगी तर दुसरा राजयोगी. राजांनी त्यांना इतक्या दिवसानंतर, इतक्या वर्षानंतर अज्ञातवासातून आत्ताच बाहेर येण्याचं कारण विचारलं आणि दोघांना आसनावर बसवलं.
गुरु राजशिष्यांनी एकमेकांकडे पाहिलं. राजपुत्रानं सांगितलं, आजच आपल्या समोर येण्याचं कारण म्हणजे विजयनगरचा गुप्त खजिना. आमच्या पिढ्यांमध्ये पुन्हा राज्य उभं करण्याची ताकद आणि हिंमत नव्हती आणि पुढेही निर्माण करण्याची क्षमता नाहीच. त्यामुळे त्या गुप्त खजिन्याबद्दल बोलण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो आहोत. महाराजांनी आश्चर्यानं विचारलं, तो खजिना तर अचानक जमिनीत गायब झाला असं ऐकिवात आहे. त्याबद्दल काय बोलणार आहात? यावर राजपुत्र म्हणाला, शेवटच्या राजानं जाणून बुजून अफवा पसरवली होती की भुताटकी झाल्यासारखा चमत्कार झाला आणि एका रात्रीत तो खजिना गायब झाला. खजिना त्या अभेद्य किल्ल्यातून गायब झाला हे सत्य आहे, पण तो काही एका रात्रीत लुप्त झाला नाही. एका रात्रीत एवढा खजिना लुप्त होणं किंवा कोणी गायब करणं शक्य नव्हतं, अगदी जमिनीलाही. बहमनी आक्रमणं तीव्र होऊ लागली. यापुढे जास्त काळ टिकून राहता येईल असं वाटत नव्हतं. विजयनगरची संपत्ती अफाट होती. ती वाचण्यासाठी राजानं आणि राजमंडळानं एक बनाव रचला. साऱ्या राज्यांमधून संपत्ती गोळा करणं, जनतेला दाखवणं, 1600 हत्तींच्या पाठीवरती लादणं आणि सर्वांदेखत जाणून बुजून एका किल्ल्यात सुरक्षित ठेवणं हे केवळ दाखवण्यासाठी होतं. खजिना किल्ल्यात जमा केल्यापासून पुढची जवळपास 25 वर्ष दररोज थोडा थोडा खजिना तिथून हलवण्यात आला, सर्वांच्या नकळत. राजाच्या विश्वासू व्यतिरिक्त इतर कोणाच्याही कानावर हलकीशी जरी ही गोष्ट गेली तरी त्याला संपवण्यात आलं, मग तो कुणीही असो. खजिन्याच्या रक्षणार्थ तसं करणं आवश्यक होतं. ज्या कामगारांनी हा खजिना आपल्या पाठीवरून वाहून नेला, तिथून हलवला, त्यांनाही कधीच कळलं नाही की आपल्या पाठीवर काय आहे, आपल्या वाहनामध्ये काय आहे. तब्बल 25 वर्ष हे काम चाललं. जेव्हा ही पूर्ण संपत्ती किल्ल्यामधून हलवली तेव्हा बहमनी आक्रमण तोंडावर असताना जाहीर करून टाकलं की खजिना गायब झाला. तोपर्यंत खजिना अत्यंत सुरक्षित ठिकाणी पोहोचलाही होता. ज्या काही ठराविक लोकांनाच त्या खजिन्याबद्दल, त्याच्या ठिकाणाबद्दल माहिती होती, त्यांना महादेवाची शपथ देण्यात आली. विजयनगर आणि शंकराची शपथ देऊन जीव गेला तरी याची वाच्यता कुठेही करायची नव्हती. आपल्या मरणासोबतच खजिन्याची माहिती न्यायची होती. फक्त राजा आणि राजगुरू यांनाच ती माहिती पुढच्या पिढीला सांगण्याचा अधिकार होता. कालांतरानं सर्वजण संपले. प्रत्येकानं वचन आणि शपथ पाळली. आज त्या गुप्त खजिन्याची माहिती असणारे फक्त आम्ही दोघंच जिवंत आहोत. महाराजांनी या खजिन्याबद्दलच्या गोष्टी ऐकल्या होत्या. त्याच्या भोवतीच्या खूप अफवाही त्यांच्या कानावर होत्या. पण असं काही सत्य त्यामागं असेल याची त्यांना तिळमात्र माहिती नव्हती. त्यांनी विचारलं, या खजिन्याबद्दल एवढी गुप्तता पाळली आहे, तर मग ही गोष्ट आम्हाला सांगण्याचं कारण काय? यावर राजगुरू बोलू लागले, महाराज, आम्ही दोघांनी जर भर चौकाच्या मध्यभागी उभं राहून ओरडून सांगितलं तर आमच्यावर कोणीही विश्वास ठेवला नसता. उलट आम्हालाच वेड्यात काढलं असतं. एकतर लोक आता विजयनगर आणि त्याचा खजिना ही गोष्ट विसरून गेलेले आहेत आणि बाकीच्यांना केवळ अफवा या पलीकडे काहीच माहीत नाही. दक्षिणेकडचे हिंदू राजे संपले. उत्तरेकडे राजपूत आणि जाट आजही मुघलांची गुलामगिरी करतायत. इतर छोटे मोठे राजे सुलतानी आणि आसमानी संकटापासून बचाव करत कशी तरी आपली राज्य सांभाळतायत. आमच्यासारखी कित्येक राजमंडळी आज परागंदा होऊन कुठेतरी विसावा शोधत भटकतायत. अशा वेळी महाराज, तुम्ही नाही तर मग आणखी कोण? आज उभ्या भारतात तुमच्यासारखा दुसरा राजा नाही. पुढेही कधी एवढा मोठा राजा होणं शक्य नाही. आपलं गुप्तहेर खातं जरी सर्वात उत्तम असलं तरी आपली प्रत्यक्ष भेट होणं आवश्यक वाटत होतं. आम्ही गुरु शिष्य आपल्या भेटीची खूप दिवसांपासून वाट पाहतोय. तुमच्या प्रत्येक स्वारीसाठी, प्रत्येक विजयासाठी आम्ही प्रार्थना केल्या, अनुष्ठानं केली. एक दिवस आपल्या राज्याभिषेकाची बातमी आली. आमच्यासाठी तो सर्वात आनंदाचा क्षण होता. विजयनगरच्या अस्तानंतर राज्याभिषेक झालेले तुम्ही एकमेव राजे आहात. तुम्हीच सम्राट आहात, तुम्हीच छत्रपती आहात. महाराज,
आपला राज्याभिषेक झाला आणि विजयनगरच्या खजिन्याला रक्षक मिळाला. गेल्या 150-200 वर्षांपासून विजयनगर नाही, राजगुरू नाही की राजपुत्र नाही, तर प्रत्यक्षात तो खजिना तुमची वाट पाहत पडू नये. त्या खजिन्याला मुक्ती द्यावी, आपण त्याचा स्वीकार करावा हीच विनंती आहे. राजांनी त्यांना महादेवाच्या शपथेबद्दल विचारलं. तेव्हा राजपुत्र म्हणाला, राजे, शपथ घेतली होती ती खजिन्याचं शत्रूपासून रक्षण व्हावं म्हणून. खजिना चुकूनही धर्मांध आणि सत्तांधांच्या हाती लागू नये म्हणून. तुम्ही तर साक्षात महादेवाच्या रूपानंच आमच्या समोर आलात. तुम्हीच आमचे शिवाजी आणि तुम्हीच शिव. खजिन्याचं खरं तर नशीब की शिवाजी त्याचा राजा होतोय. इकडे येताना आम्ही जंबुकेश्वराची विधिवत पूजा करून आलो आहोत. खजिन्याचं शिवार्पण झालंय. आता आमचाच नव्हे तर खुद्द विजयनगरचा सुद्धा त्या खजिन्यावर अधिकार राहणार नाही. चिदंबरमच्या, शंकराच्या आशीर्वादानं आणि साक्षीनंच आम्ही हा खजिना आपल्या पायाशी अर्पण करायला आलो आहोत. आपण याचे उत्तराधिकारी आहात असं म्हणून राजपुत्र राजांपुढे नतमस्तक झाला. गुरु शिष्यांनी राजांवर ठेवलेला विश्वास हा खरं तर साक्षात विजयनगर साम्राज्यानं राजांवर ठेवलेला विश्वास होता. राजांचं मन भरून आलं. नकळत त्यांना आई जगदंबा आणि जिजामातेचं स्मरण झालं. गळ्यातील कवड्यांच्या माळेवर हात फिरवत राजे उठले.